येणार हा प्रिन्स? किती वेळ झालं वाट बघतीये मी त्याची. कुठून येणार आहे ते पण माहित नाही. येऊ दे ह्याला, बघतेच मी. अरे किती वेळ झालं वाट बघतीये, तुला काही समजतं का? मला काम असते. हा, खूप काम असतात ना तुला. मी रिकाम टेकडी आमदार लेवलचा माणूस आहे मी. तोंड बघितलंय का आरशात? तुझ्या भावाच्या विरोधात राहणार मी. जा, भावाच्या विरोधात राहतोय माझ्या. इथे भावाचं माहितीये ना तुला कसं आहे? 50 भाऊ त्या दिवशी. अरे कसला हाणलाय तुला त्या दिवशी त्यांनी. त्याच्या विरोधात तू उभं राहणार का? पण मी मग जाणार का? हे सगळं सोडून जाऊ का? मी नाही जाणार. त्यातले तुझ्या 50 भाऊ येऊ दे ना 100 भाऊ येऊ दे. तुझ्यासाठी ना मी काय बी करेन. ए रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू. तुला किती वेळ झालं वाट बघती आणि आमदार बनायला निघाला का तू? 50 वेळा पाडा तुझ्या भावाला मी. 50 वेळा. एकदा त्या दिवशी कसला हाणलंय तुला. हो हाणून दे. मार कोणासाठी खातो? तुझ्यासाठीच खातो मी मार. आपल्या तेच म्हणतीये, तू का मार खातोय? तू जा रिटर्न. तुझं झालं का रडगाणं चालू होती पुन्हा? तुमच्यात राग सगळ्यांना. अरे मग माझं काय हाल झालं तुला माहितीये. तुला पण तसा त्रास होऊ शकतो ना. पण मी काय म्हणतोय माहिती का? दे ना सोडून ती आता. एक तर तुला माहितीये मला करमत नाही तुझ्याशिवाय. त्याच्यामुळेच मी येतो. पण मला एक विचारायचं का तुला? तुमच्या सगळ्यांच्याच नाकावर राग आहे का एवढा? येतो तर येतो ना राग. बरं जाऊन दे. माहितीये ना त्यावेळी आता बर्थडे होता. किती आपण धमाल केली. काल होती. कधी काल होता? काल होता. मला ना ती लय मिस केलं माहिती. आणि तुला माहिती ना तुझ्या अंगावर केक कसा लावला होता ना? तुला असं पूर्ण भरून टाकलं होतं. तुला काही काम नाहीये, तू असंच करतोस. तू काय कमी केलं तू सांग बरं? तू जेवताना पार असं मला मारणार का आता? मी काय मारणार तुला? मार तर पहिल्यापासून मीच खातो. मग खायलाच पाहिजे. तुझा बी खातो, तुझ्या घरच्यांचा मार खातो मी. मी तुला म्हणलंय तू रिटर्न जा म्हणून, तू ऐकत नाही. नाही जाणार मी. तू ऐकतच नाहीये तर मी काय करू त्याला? तुझ्या सानिध्यात दिवस भारी जातात. इतकं भारी वाटतंय ना की असं वाटतं आयुष्यभर तुझ्या इथं तर राहू. ऐक मी काय म्हणतेय ते, इथे नको थांबूस तू. हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. कधी जीव घेतील तुझा ते. माझा भाऊ माहितीये ना कसा आहे. डायलॉग बाजी बंद कर. डायलॉग वारी कधीतरी ऐकत जा माझं. कधीच ऐकणार नाही. शेवटपर्यंत तुझाच राहणार, तुझाच राहणार. त्याला बदल नाही. ते तर आहेच, पण तू जा रिटर्न. ऐक नाही जाणार मी. इथे थांबून काही होणार नाही. तुला काही सापडणार नाहीये असं मला तरी वाटतं. मी आलोय जवळ, आलोय जवळ, लय जवळ आलो. आत्ता शेवट तुला एक आठवतंय का? आपण त्या दिवशी फोटो काढला होता ना, नंतर मी तुला माझ्या मोबाईलमधून धावतो. काय करतोयस तू? अगं तुला ते धावतो ना फोटो त्या वाढदिवसा दिवशी. पण मला एक नंदिनी विचारायचं आहे बरं का. हा फोटो आपण काढला काय आणि वाढदिवस संपत आलता बरोबर. त्यावेळेस तू फोटो काढता काढता निघून कुणाबरोबर तरी फोनवर बोलतो होती का? मला मी तुझ्या महागा आलतो त्यावेळेस मला थोडं थोडं आठवतं की तू काय समजून सांगत होती की कुणाला सांगू नको, मी हे करते ते करते. नेमकं काय झालं होतं काय बरं? अरे रेशमाचा फोन आला होता. बर. तर तिला मी समजून सांगितलं होतं की काही बोलू नकोस कुणाला याबद्दल. म्हणजे ती तुमच्या गावातलीच होती का? हा, ती माझ्यासोबत राहत होती ना. बर ती तर तिने थोडा केला गोंधळ. झालं जरा. अगं मी तर आता इतकं कन्फ्यूज झालं ना, मला काहीच कळलं नाही. नेमकं कुठनं धागा द्वारा लागतो हेच कळलं नाही. पण एक मन म्हणतंय की प्रिन्स तू जाऊ नको, तू जवळ आलाय. आणि मला वाटतं मी जवळ आलोय. पण मला काय होतंय काहीच कळलं नाही नेमका. कधी वाटतं तुमच्या घरच्यांनीच कोणतरी मारला असेल, कधी वाटतंय काय काय कळा नाही. निक पागल झालोय मी. प्रिन्स तू आता शोध कोणी मारलंय ते. कोणी मारलं हे समजलंच पाहिजे, त्याशिवाय मला मुक्ती नाही मिळणार. इतक्या दिवस मग मी इथं काय करतोय तेच करतोय ना. अरे तुला कसं सांगू, माझा तर आत्मा इतका तडफडतोय की नक्की कोणी मारलंय. एक तर मागून येऊन त्यांनी मला पकडलं होतं आणि इतक्या जोरात मारलं की इतका त्रास झाला होता ना मला. तुला वाटतंय का मी सुट्टी काढायला आलो इथं? अगं एक मासा नदीतनं बाहेर वाळूवर पडतो ना तसा मी तडपडतोय मी सुद्धा. ऐक ना, इतकं म्हणजे तुला सांगते असं फरफटत नेलं होतं मला त्यांनी. खूप खूप दुखत होतं सगळं. मला मी बघू पण शकले नाही, डोळे पण माझे उघडत नव्हते. नक्की कोण होतं काही समजलं नाही मला. अगं तुझ्या प्रत्येक
वेदना मला जाणवतात. त्या वेदना मला रात्रात झोप येऊन देत नाही. तुला वाटतंय का मला काय तुझं सुख दुःख नाहीये? इथून रक्त आलो, इथून पण आलो. अगं माझ्या आता हृदयातनं रक्त येतं या. तू तसं समजू नको की मी काहीच करत नाही. अगं आयुष्य सोडून आलोय मी इथं सगळं तुझ्यासाठीच. आणि तू असा संशय घेते का काही शोध लावत नाही म्हणून? म्हणजे तुझं मी तर प्रेमच तुला जा बोलतीये, तुझं प्रेमच नाही माझ्यावर. मी तुला जा बोलतीये. तू मला समजेल एक ना एक दिवस. म्हणजे विश्वास नाही ज्या माझ्यावर. दिवशी समजेल ना मी त्याला नाही सोडणार ज्याने कुणी मला मारले. मग तुला माझा विश्वास नाही का मी संपू शकत नाही शत्रूला? त्या मी असं म्हणतच नाहीये प्रिन्स. तू तशीच म्हणती या. मी तुला म्हणतेय हे गाव तुझ्यासाठी एकदा- चांगलं नाहीये. तू इथून जा. तू एकदा जा म्हणती, एकदा म्हणती तू शोध घे. काय करायचं मी सांग बरं? करतोय त्याला अडवी येते. ऐक, हा तू जा इथून. बघ आता तुझं तीच चालू माझा झालं. आत्मा तडफडतोय. मला समजेल एक ना एक दिवस तरी समजेल मला कोणी काय नाही, मारले. ज्या दिवशी समजेल ना मी खंबीर आहे दिवशी त्याला. संपला तो. मला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही आता. नाही मला तुझ्या बी सल्ल्याची गरज. जा मी माझी जे आहे ना ती करून येईन. मला का खरंच जाऊ भेटत जाऊ नको, बोलत जाऊ नको. तू नको, तू जा. प्रिन्स. नाही बोलायचं मला तुझ्या बरोबर. लगेच चिडणार का रे तू? म्हणजे माझ्या नाकावर राग येत होते ठीक आहे, तुझ्या नाकाचं काय? मला नाकच नाही. हा काय बी म्हणतो आता. ऐकणार रे. काय? लगेच काय चिडतोस? हो का आता तुला मी मी सांगतो. तुझ्या चांगल्यासाठी सांगते. मी काय वाईट बोलले ते सांगा अगोदर मला. वाईट बोलायचं नाही. तो यायचं प्रेमाने 2 शब्द बोलायचं. मला सल्ला द्यायचा नाही तू कुठं जा म्हणून का. मी ह्या गावातनं हलणार नाही, म्हणजे हलणार नाही. तुला काळ्या दगडा पांढऱ्या खडून लिहून देतो की मी तुझ्या खुनाचा शोध घेतल्याशिवाय हलणार नाही. ठीक बस, आहे, एवढं ओके? काय करायची गरज नाहीये मला समजलं. बरं जाऊन दे. ऐक ना. ऐक हा. प्रिन्स, मला तू वचन दे. झालीच चालू अजून. मला तू वचन दे. आता एवढीच बार वचन तू दिलं. राहणारच ना आता इथेच, तर मला वचन दे हा तू शोध लावणार. 100% लावणार. अगं तुला विश्वास नाही का माझ्यावर? अरे तू प्रकाश ठेवून मला विचारते 3 वेळा वचन दे वचन दे. वचन ही मेरा शासन आहे. मग जाऊन दे मोर दे. फोटो बघा आपल्या त्या दिवशी वाढदिवसाचा. काय करतोय होय होय. मग? कुठं कवा काय टपकाय तुला कळतं का नाही? मोबाईल कुणाचा आहे? अरे मोबाईल होय. हा ते पक्याचा मोबाईल आहे. पक्क्या ते 1.5 फुट ना. हा आणि अरे ते फोटो फोटो नाही. ते सम्राट जिरोसाठी आम्ही फोटो एडिट केलाय. त्याच्या बहिणीचा टाकला माझ्यावर फोटो. म्हणजे तू बाहेरून येणार आणि आमच्या बहिणीची इज्जत तू अशी येशीला टाकणार. बरं हा काल मोबाईल मध्ये फोटो घेऊन फिरणार तू? अरे काल मार खाल्ला नाही होय. मग मार खाल्ला? अरे थोडा झाला मारते तुला. झाल्या. तू माझा मित्र आहे. 500,000 रुपये घे आणि मिटून टाक. पैसे विषय काय नाही, विषय बहिणीचा आहे. फोटो तुझ्या मोबाईल मध्ये आलाच कस काही? मोबाईलला हात नाही लावायचा. हा अरे मी सम्राटला बोलून आणि गाव गोळा करीन तुझं. अरे लागा ऐक ना. अरे ऐक तुला सांगू का मी रागाला जाऊ नको. तू शांत राहा. तुला मी सगळं सांगतो. अरे ती माझी मैत्रीण, कॉलेज मैत्रीण आहे रे. मैत्रीण आहे? इतक्या दिवस तुला सांगणार होतो. हा? इतक्या दिवस तुला सांगणार होतो. मैत्रीण आहे म्हणजे हिचा खून तूच केला ना. मग अरे खून केला मी तर कशाला आलो असतो? मग कशाला आला इथं? लाल्या तू ऐक. तू आधी शांत राहा. शांत राहा तू. काय माहितीये का? अरे ही माझी मैत्रीण आहे. हिच्या खुनाचा काहीतरी शोध काढा म्हणून आलो मी. आई शपथ म्हणजे आम्ही खून केला का? अरे आई शपथ सांगतो. हा? मी खून केला. फक्त मला काय नाही, काय नाही. ऐक मोबाईल देऊ नको. कुणाला जाऊ नको. मी तुझ्या पाया पडतो. पाया ऐक केला का दोस्त? ऐक आता ना. तुझे मस्त ऐक. तुझे लाकडे नेतो आता. थांब आता जरा. माझं- ऐक बी ऐक- काय ऐक. नाही. सगळ्या गावाला तुझं नाव सांग. सोड लाल्या. मला सोड. सोडबीड काय नाही. आता सगळं गावच घेऊन येतो तुझ्याकडे. प्रिन्स, अरे काय झालं तुला? प्रिन्स तुला काय झालं? प्रिन्स, प्रिन्स काय करू
करू? इथं कोणच नाहीये देवा. मी काय करू? इथं पाणी पण नाहीये. ह्याला कसं उठवू मी? प्लीज ऐकणार रे तू. उठ ना प्लीज. काय झालं? हा असंच मरणार रे. ह्याला किती वेळा सांगितलं जा इथून जा इथून, ऐकतच नाहीये. कुणाला बोलवू आता? मला काही करता पण येत नाहीये. प्रिन्स प्रिन्स अरे उठ ना प्रिन्स. प्रिन्स प्रिन्स उठ ना प्रिन्स. उठ 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 प्रिन्स. काय झालंय? काय झालंय तुला? अगं लालेने ना हा माझ्या डोक्यात पाय हाणला. हळूहळू उठ. ऐक ना, अगं ते मोबाईल मध्ये माझा तुझा फोटो होतो ना, ते लालेने बघितला आणि तो सम्राटकडे घेऊन चाललाय. अरे ऐक, जाऊ दे ते सगळं. ए. तू पहिला जा पुण्याला. मी नाही जाणार. मी तू परत जा. नाही नको जाणार. नको इथं. ए तू माझं डोकं खाऊ नको. मी तुला हादरवा सांगितलं का नाही? जाऊ दे तो फोटो ते सगळं जाऊ दे. तू जा पहिला. इतक्या जवळ येऊन मी खुण्याच्या पळून जाऊ का? काय व्हायचं होती मरण मी. अरे तू जा नाही बाबा. जाणार. प्लीज अगं नाही जाणार. प्लीज अरे ऐक ना. प्लीज थांब तू. नको जाऊ. अरे ह्याला किती वेळा समजावू. प्रेमात पार वेडा झालाय हा. ह्याला काही कळत पण नाहीये. ह्याला मारून टाकतील लोक. परमेश्वरा वाचव ह्याला. सम्राटला जर सांगितलं तिने तर आपलं वाटलं होईल. कुठे गेलेला आलं काय माहिती. सम्राटला जर हे सगळं कळलं ना प्रकरण, तर मी बी मरण आणि माझ्यामुळे ती निष्पाप पक्या बी मरण. तुला 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 कळत नाही. तुला कळत नाही. 3 वेळा सांगतोय समजून बाबा नीट राहा ह्या गावात. त्या नंदिनीला काय काम नाही. 50 वेळा मला बोलून घेते. तिच्यामुळे आली का नाही अडचण मला. लाल्या जर नाही ना सापडला तर आपला विषय समाप्त. पण का चूक करतो प्रिन्स तू 50 वेळा? किती शातीर राहिलं पाहिजे माणसाने. तुला एवढी बी अक्कल नाही. बिना अकली तू. प्रेमाच्या बी बाहेर पड ना तू. तर कशाला आला हे विसरून तू सारखं तिच्या मागच पळतोय. आता लाल्याला पकडलं पाहिजे. आणि लाल्या आपल्या हातात निसटला ना तर संपला विषय आपला. तर लाल्याचं पाय धरीन, ती सांगन ती करीन. पण सम्राट परत ही गोष्ट मी जाऊन देणार नाही. आणि सम्राटपाशी जर गोष्ट केली ना, आपला इथं येऊन इतके दिवस राहून काय उपयोग होणार नाही. लाल्याला पकडलं पाहिजे आपण. निर्पीची आ रही मरेगा. आज ये माझ्या हातानेच मारणार. सम्राट घेईन तवा घेईन बघू. आलाय ना आपण नदीमध्ये फेकून लय आला माज आला. आमच्या गावच्या पोरीवर हा आमच्या गावच्या पोरीच्या नादी लागत मरतोय की आज. अरे अरे तुला उडत होत लाल्या. माझ्या माग काय अरे अरे चुकलं माझं. ऐक ऐक माझ्या माग काय ऐक 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 माझ्या माग काय ऐक केला का? माझ्या माग काय चुकलं चुकलं. हा चुकलं? माझं ऐकून घे. माझा गेम करतो इथं ऐक. हा? जंगलामध्ये माझा गेम करतो. ऐकून घे. ऐकून 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 घे. ऐकून घे. ऐकून काय घ्यायचं? हा? ऐकून गेला का एकदा? काय ऐकून घ्यायचं? अरे मी तुला एकटा बघून तू माझ्या मागे येतो. अरे हा माझं प्रेम होतं. तुझं प्रेम होतं. फक्त प्रेम लागा. तुझं प्रेम होतं. मग त्या पोरीला कोणी मारलं? आम्ही मारलं. अरे आम्ही मारलं का त्या पोरीला? अरे ऐकून घे माझं. ऐकून ऐकायचं? ऐकून घे. हा? ऐकून काय ऐकायचं तू? ऐकून घे. काय घ्यायचं? अरे हा माझं ऐकून घे ना एकदा. ऐकून काय घ्यायचं? त्या पोरीचा जीव गेला तिच्या मायबापाच्या माग. काय झालं तर?
मी नाही काय केलं, ऐकून घे तू. मी नाही काय केलं का? मग पाया पडू का तुझ्या? का पाया अरे तू ऐकून घे ना पाया माझं. पडणार त्या पोरीचा जीव येणार आहे का? अरे ऐकून घे. आणि जर मी मारला असतं तर मला इथं मारून टाक. तुला तर मारणार. ऐक ऐक, हे पाया पडतो तुझ्या. मोबाईल दे माझा, तुला तर मोबाईल दे. जीवच घेणार आहे मी. मोबाईल दे ना, मोबाईल दे. चल त्या सम्राट कर. नाही ऐक, सम्राट कर. तुझ्या पाया पडतो. सम्राट कर चाल. ऐक ना माझा पाया पडतो. ऐक तू फक्त एकदा, ऐकायचं. एकदा एक चान्स मला दे फक्त, एक चान्स, काय तुला चान्स देऊ? एक चान्स दे मला. माझं फक्त म्हणणं ऐक. किंवा चान्स नाही त्या पोरीचा जीव येणार आहे. म्हणणं ऐक, म्हणणं ऐक माझं, म्हणणं ऐक. ऐकून अरे ऐकून घे रे तू. लाल ऐकून गेला का? काय ऐकून? माझं ऐकून घे, ऐकून घे. अरे कसले त्या पोरीच्या नावाला का हाल केले तुम्ही? अरे ऐकून तरी गेला कसले हाल केले माझं. त्या पोरीचे? नाही हाल हाल केलं हा? मला का? नाही हाल मग केलं. कोणी मारलं? अरे मी नाही मारलं, मी नाही कोणी मारलं, मारलं? मी नाही मारलं, मी नाही कोणी मारलं मारलं. मग? ऐकून घे एकदा कोणी माझं. मारलं? अरे नाही मी मारलं. मग जीव मारून सांग का मी तिचा नाही काय मारलं. जीव काय तिचा काय नैसर्गिक झाला का तिचा? अरे तिचं रक्त जे कसलं जीव गेलाय तिचा. हा ऐकून घे माझं. ऐकून घे तू. हा तिच्या मायबापाचं बघितले का हाल कसले झाले तू? हा बघितले का? हा अरे ऐकून आम्ही घे. बघितले. ऐकून घे. आम्ही बघितलंय तिच्या मायबापाच्या डोळ्यातले अश्रू. हा आम्ही बघितलेत. मला हा मार मारून टाक, मारून टाक तू. तुझा तर जीवच घेणार आहे मी. हा फक्त एक माझं मला काय मा- ऐकू तुझं? मला मारून टाक हा? एकदा. मला सोड. अरे सोड. मी तुला चान्स देतोय बोलायचा. सम्राटनी आहे ना, सम्राटनी तुझा असा एका क्षणात जीव घेतला असता तर क्षणात मला एक चान्स दे फक्त बोलाय. चान्स देऊ तुला. एक एक काय बोलतो तू? एक चान्स. हा मी काय बोलू तू? पाया पडतो. हा? मला फक्त एक चान्स दे. काय देऊ तुला chance? माझी मरायच्या आधी माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? मला फक्त 2 मिनिटं तुझ्यावर हा? बोलायचं. 2 मिनिटं. तुझ्या 2 मिनिटं बोलण्यात तिच्या मायबापाच्या हाल तू मला मार गेली किती रे. मार किती हा? मार. फक्त तुझ्या 2 मिनिटाचं सांगण्याने काय होणार आहे रे? मला हा? 1 मिनिटं बोलायची. नंदिनी शपथ घेऊन सांगतो मी. नंदिनीचं नाव नको. नंदिनीचं नाव नको. मार ना तिला. नाव नको. किती मार मला. मार तू. तुझ्या तोंडात आहे ना ती आमच्या गावची बहीण आहे. बहीण आहे. तिचं नाव तुझ्या तोंडाला शोभत नाही. ऐकून घे ना एकदा तू. ऐकून घे तू. ऐकून घे. काय ऐकून घे तू? मी किती दिवस मार खातोय ना. का? एकदा ऐकून घे ना काय माझं. ऐकून घेऊ तुझा? काय ऐकून घेऊ तुझं? अरे मी मारला असं तर मी इथपर्यंत आलो नसतो. मग कोणी मी मारलं? तुझ्या प्रेम करतो म्हणून झक मारली मी इथं आलो तुमच्या गावात. मग कोणी मारलं तिला? तेच शोधण्यासाठी मी इथं आलोय. मी पागल पिगल नाही इतका लांब यायला. अरे जरा माणसासारखं विचार कर. मी तिला मारला तर तिला झक मारा आलो नसतो. काय माझा संबंध आहे त्याचा सांग बरं. अरे बाबा मी प्रेम करत होतो तिच्या म्हणून इथं आलो रे बाबा. मग तिचा जीव अरे मी कशाला घेतला जीव बाबा. कोणी घेतलाय? मग मला मोबाईल मध्ये फोटो कसा काय आला तिचा? अरे ते मी प्रेम करत होतो रे. आमचं लय प्रेम होतं. आणि तिच्या कोणाचा शोध करण्यासाठी मी इथं आलोय का. ऐकून गेला का तू? 2 मिनिटं माझं ऐकून घे. आणि पुन्हा तू जरी मारलं ना तर मी मरायला तयार आहे. तू नाही केला खून? अरे तू आधी ऐकून घे ना माझं. तुझं ऐकायचं? मग कुणाचं ऐकतो? तुझं ऐकायला मी तर मोकळा आहे. मग खाल्ला ना मार इतक्या वेळ म्या. मग मार खाल्ला म्हणजे आमच्यावर उपकार केला होईल. तुला आल्या. हा हा मी कुठल्या ताकदीचा कुठल्या पवारचा तुला माहिती. हा पण माझा हात दगडाखाली हात गुतल्यात म्हणून मी गप्प या. हे बघ, मग तुला काय म्हणायचं? तू त्या पोरीचा जीव नाही घेतला. म्या पुरीचा जीव नाही घेतला. हा माझं समस्या ऐक. माझं सगळं ऐक आणि मग काय निर्णय घ्यायचा ते. सम्राटला सांग ना, तुझ्या सम्राटच्या बापाला सांग. मी भेट नाही कुणाला. मी बी मरायचं आलो इथं. मी जर असं भेकाडा असतो ना मी माझ्या गावाला जर बसलो असतो जाऊन. पण माझं प्रेयसीवर प्रेम आहे त्याच्यामुळे मी इथं आलोय. जा. तुला ऐकायला माझं मी मोकळा ऐकाव नाही. तुला माझं ऐकावं लागेल आज. येडा म्हणून ऐक माझं. तुझं काय ऐकायचं मी? आणि तुझ्यावर काय म्हणून विश्वास ठेवायचा? हा अरे स्वतः आमच्या गावावर काय वेळ आली तुला माहितीये का? आली ना. पण मग मी तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा? ज्या वेळेस तुला एक सांगतो मी ज्यावेळेस नंदिनीचा खून झाला ना त्याच्या अगोदर अर्धा तास मी पण इथंच होतो. पण तिचं माझं लग्न करायचं ठरलं होतं म्हणून जक मारली. मी पैसे आणायला गेलतो. ए तुझा बाबा मी तू ऐक ना माझं एकदा ऐक. चल तू चल. तुझ्यावर काय म्हणून विश्वास काय चल म्हणून तिकडं. विश्वास ठेवायचा तुझ्यावर? चल. बस. बोल तू. हो का आता इतक्यावर तू बोलला तू मारलं मी सगळं सहन करून घेते. आता 2 मिनिटं माझ्यासाठी तू सहन करून घे.
सहन करायलाच आहे मी. बोल लवकर बोल, जायचंय मला गावात. हे ऐक, पहिल्यांदा आली ती कॉलेजला, तिची आणि माझी एका चौकात भेट झाली. भेट म्हणजे अशी झाली की मी रस्त्याच्या कडेला बसलो होतो. तिला 2-3 पोरांनी तिला घेरा घातला आणि तिची छेड करायला लागली. छेड काढल्या मग मी कुत्र्याने मारली. मग त्यावेळेस मला कळलं नाही, ती मला थँक्यू म्हणाली निघून गेली. पण ती पुन्हा मला अशी सारखी आसपास दिसायला लागली. दिसायला लागल्यानंतर मला थोडं जाणवायला लागलं की ही पोरगी आपल्या प्रेमात पडते का काय. कारण कुठं दिसलं की हातात हात दे, दप्तर दे, खायला दे, हे त्या गोष्टी करायला लागली. पण मला त्याचं काय वाटलं नाही, कारण मला असं वाटलं की बाबा मी तिला मदत केली म्हणून ती अशी करते. मग तिने एक दिवशी मला प्रपोज मारल्यानंतर मी तिला लगेच उत्तर दिलं नाही. पण 2 दिवसांनी मी तिला होय म्हणलं, कारण मला ती आवडायला लागली. सानिध्यात राहिल्यावर आवडतं माणूस. मग असं आमचं प्रेम इतकं झालं ना, आमच्या दोघांचं एक हृदय, एक मन, सगळं एक झालं. आणि काय कुणाची नजर लागली काय मध्ये, एक दिवस तिला फोन आला आणि ती म्हणली मला गावाकडे जायचं, आई आजारी का आजी आजारी, असं काहीतरी म्हणली, मला काही एवढं आठवण नाही. आणि ती आल्यानंतर 4-5 दिवस तिचा फोनच नाही. मग एक दिवशी तिने मला बोलून घेतली, म्हणजे कसल्या परिस्थितीत तू ये, मला सांगू नको तू काय करायचं ते. आणि आल्यानंतर मग मला पहिल्या शब्दात म्हणली की मी लग्न करणार. मग माझ्या तर अंगावर असं आबाळ पडल्यानेच वाटलं. मग मी इस्कुटून गेलो, पडलो, मला कळानच मला काय झालं ते. मी सगळं हारल्याने वाटायला लागलं. मग तिला मी जरा ताप दिला. मग ती रडत हसली, मला म्हणले अरे तू माझ्यावर किती प्रेम करतो त्याची मी परीक्षा घेते. मग परीक्षा घेतल्यानंतर मी तिच्या असा हात लावला की तिला तिच्या घरच्यांनी मारलं होतं, सम्राटने त्याच्या कुणी मारलं होतं काय मला माहीत नाही. मग ती रडायला लागली. ती रडल्यावर मला तर इतकं वाईट वाटलं ना. माझी तिची ती लास्टची भेट, ती भेट मी कधीच विसरू शकत नाही. ती काय म्हणली माहिती का, मला इथनं घेऊन चल. आणि चूक खरी माझी झाली. ती माझ्याबरोबर त्यावेळेस या चलत होतं, पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मी काय केलं माहिती का, म्हणलं माघारी येतो. आणि ती रडून सांगत होती मला घेऊन चल म्हणल्यावर मी म्हणलं अगं माझ्याकडे पैसे नाही, तर मी जाऊन पैसे घेऊन येतो. आणि मला आहे ना पुण्याच्या जवळ आता की फोन आला की तिचा खून झाला म्हणून. मस्त ऍक्टिंग करतो ना. कुठं नेमकं कॉलेजमध्येच आहे का कुठं नाटका बिटकात जातो? म्हणजे मी एवढं बोलतो ऍक्टिंग करतोय का? अरे तुला तर आहे ना तिथं संपवायला पाहिजे होता. जा बाबा जा, मी ऍक्टिंग करतोय. हा मी माझं काय रिअल नाही बाबा, जा माझं. आम्ही खेड्यातले जरी असलो ना, आम्ही सीआयडी, क्राईम पेट्रोल हे असले नाटक आहे ना रोज बघतो. लागला मला सांगायला असं झालं आणि तसं झालं. ए बाबा काय नव्हतं माझं. तुझं तर आहे ना गेम वाजवणार. जा बाबा आमच्या गावाला ग्रहण लावतो ना. सम्राटला सांगायला सांग. सम्राट काय करायचं तुला मी मराय तयार आहे मी. जा एकटाच बस झालो. जा बाबा जा. नाही गावात येशीला टांगलं ना तुला. मरायचं आलोय मी बी. तुला तर मारणार. जा सम्राट ना मी एकटा मारणार. जा मार. अरे जा. हे परमेश्वरा, प्रेमाचं आणि माझ्या नंदिनीचं नाही ना देखवलं तुला. आण संकट किती बी आण, पण हा प्रिन्स संकटाला घाबरणारा पोरगा नाही. आणि देवा एक सांगतो तुला, तुझ्याकडे मी लवकर येणार तुझ्याकडे लवकर, पण माझ्या नंदिनीच्या खुनाचा बदला घेऊनच येणार मी. आणि तुला सांगतो देवा, नको पाठवू रे मला, तू नको ये मला पाठवू. मी स्वतः येणार, कारण माझ्या नंदिनीकडे मी स्वतः येणार. तुला नाही कष्ट घेऊन देणार मी कुणाचं. आणि नंदिनी 7 जन्म घेईन मी, पण तुझ्यावर प्रेम माझं तेवढंच राहीन. हा जन्म सोडून दे, प्रत्येक जन्मात मी तुझाच होणार. आणि तुझ्या खुनाचा बदला घेऊनच मी स्वर्गात येणार, स्वर्गात.